बॉलिवूड स्वप्नांचा रंगमंच, जिथे चमक आणि ग्लॅमर मागे खोटेपणा, सत्ता संघर्ष आणि गुप्त कटुतेची छाया असते. इथे फक्त अभिनयच नाही, तर साम्राज्य टिकवण्याचा आणि मोठ्या खेळात जिंकण्याचा संघर्ष चालतो. अभिनेता, निर्माता, मॅनेजर किंवा प्रेक्षक, प्रत्येकाची भूमिका महत्त्वाची पण धोकादायक आहे. आता पाहूया एक असा प्रवास जिथे प्रेम, नाती आणि सिने इंडस्ट्रीची खोटी चमक एकत्र येऊन द बास्टर्स ऑफ बॉलिवूडमध्ये थरारक आणि ट्विस्टने भरलेली कथा उलगडते. चला तर मग जास्त वेळ न दवडता व्हिडिओला सुरुवात करूया. वेब सिरीजची सुरुवात होते एका चित्रपटाच्या शूटिंगपासून. तिथं त्या चित्रपटाचा क्लायमॅक्स सीन शूट केला जात होता. हा एक स्टंट सीन होता, ज्यामध्ये हिरोचा बॉडी डबल एका बिल्डिंगवरून दुसऱ्या बिल्डिंगवर उडी मारणार होता. पण जशीच तो उडी मारतो तसाच तो खाली कोसळतो आणि इतका जखमी होतो की पुढचे 6 महिने तो कुठेही काम करू शकत नाही. हे पाहून डायरेक्टर पूर्णपणे हादरून जातात. कारण हा चित्रपटचा क्लायमॅक्स सीन होता. आधीच शूटिंग लेट झालेलं असतं आणि हा सीन आजच पूर्ण करायचा असतो. तेवढ्यात एंट्री होते फ्रेडीची. फ्रेडी हा या चित्रपटाचा प्रोड्युसर असतो. त्याने या लोकांना 10 दिवसांचा वेळ दिलेला असतो. पण तो संपूनही चित्रपट पूर्ण झालेला नसतो. त्यामुळे फ्रेडी स्वतः सेटवर येतो. डायरेक्टर त्याच्याकडे अजून 1 दिवसाची मागणी करतो. फ्रेडी त्याला 1 दिवस देतो, पण स्पष्ट सांगतो की चित्रपट 15 जुलैपर्यंत रिलीज झाला पाहिजे. मग हा स्टंट सीन राहिला किंवा नाही राहिला तरी चालेल. पण डायरेक्टर म्हणतो की हा सीन त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. तेवढ्यात फिल्मचा हिरोची म्हणजे आसमानची एंट्री होते. आसमान म्हणतो की हा स्टंट सीन तो स्वतःच करेल. हा खूपच धोकादायक स्टंट होता. म्हणून त्याची मॅनेजर सान्या त्याला थांबवते. ती सांगते की असे स्टंट कॉन्ट्रॅक्टमध्ये लिहिलेले नाहीत. तरीही आपला हिरो आसमान हा स्टंट करतो आणि त्यात काहीही प्रॉब्लेम येत नाही. त्यानंतर चित्रपट पूर्णपणे कंप्लीट होतो. चित्रपट अखेर 15 जुलैलाच थिएटरमध्ये रिलीज केला जातो. जेव्हा हा चित्रपट रिलीज होतो तेव्हा प्रेक्षक खूप खुश होतात. कारण त्यांना हा चित्रपट खूपच आवडलेला असतो. आणि जेव्हा लोकांना कळतं की आसमान सुद्धा त्याच थिएटरमध्ये बसलेला आहे, तेव्हा सगळे लोक त्याच्यावर तुटून पडतात. आसमान कसाबसा त्यांच्यापासून लपून बाहेर येतो. बाहेर त्याला त्याचा मित्र परवेज भेटतो. प्रत्यक्षात प्रेक्षकांना आसमान इथे असल्याची माहिती परवेजने दिलेली असते. बाहेर आल्यावर त्यांची भेट गफूरभाईच्या लोकांशी होते. गफूर हा एक मोठा गँगस्टर असतो. यानंतर आपण पाहतो एका लग्नातील फंक्शन. तिथं काही सिंगर्स परफॉर्म करत असतात. याच ठिकाणी आपल्याला भेटतो अवतार नावाचा माणूस. तो खरं तर बॅकग्राऊंड सिंगर असतो. पण तिथं तो अफलातून गाणं गातो. हे पाहून मुख्य सिंगर त्याला थांबवतो आणि म्हणतो की जितके पैसे मिळाले आहेत तितकंच काम कर. त्यावर अवतार सिंग उत्तर देतो, तुला जितके पैसे मिळाले आहे त्या बदल्यात तू नीट काम कर. हे ऐकून मुख्य सिंगरला राग येतो आणि तो अवतारला फंक्शनमधून बाहेर काढतो. यानंतर आपण पाहतो आसमानची फॅमिली. जेव्हा आसमान घरी पोहोचतो तेव्हा तो आपल्या वडिलांना सांगतो की त्याचा चित्रपट लोकांना खूप आवडतो आहे. हे ऐकून त्याच्या आईलाही खूप आनंद होतो. इथेच आपल्याला समजतं की आसमानची आई 10 वर्षापूर्वी बॉलिवूडमध्ये बॅकग्राऊंड डान्सर म्हणून काम करत होती. तसंच अवतार हा आसमानचा काका आहे. तोही 20 वर्षापूर्वी बॅकग्राऊंड सिंगर होता आणि आजही त्याला बॅकग्राऊंड सिंगरशिवाय दुसरं कुठलंही काम मिळत नाहीये. त्यामुळे त्याला वाईट वाटतं. यानंतर आसमान आणि परवेज स्वतःचा चित्रपट रिव्हॉल्वरचा रिव्ह्यू बघायला लागतात. चित्रपटाचा रिव्ह्यू बघताना संजीव शर्मा नावाचा एका क्रिटिकचा रिव्ह्यू समोर येतो. आसमानला वाटतं की संजीव शर्मा त्याच्या चित्रपटाची स्तुती करेल, पण तसं अजिबात होत नाही. संजीव शर्मा या चित्रपटाची रोस्टिंग करतो आणि विशेषतः आसमानच्या अभिनयाला फारच वाईट म्हणतो. हे पाहून आसमान खूपच नाराज होतो. तेव्हा परवेश त्याला समजावतो की चित्रपट आधीच सुपरहिट झालेला आहे आणि उद्या फिल्मची सक्सेस पार्टी आहे. त्यामुळे अशा गोष्टींचं वाईट वाटून घेऊ नकोस. त्यानंतर सीन सरळ फिल्मच्या सक्सेस पार्टीकडे वळतो. सर्वप्रथम एंट्री होते सोडावाला प्रोडक्शनच्या मालक फ्रेडीची, ज्याने रिव्हॉल्वर या चित्रपटालाही प्रोड्यूस केलेलं असतं. थोड्याच वेळात आसमानची संपूर्ण फॅमिली पार्टीत पोहोचते. तिथे आपल्याला अनेक सेलिब्रिटी दिसतात, ज्यात करण जोहर सुद्धा असतो. त्यानंतर इथे रणवीर सिंग येतो. त्याच्या पायाला भयानक इजा झालेली असते. हे पाहून करण जोहर खूपच आश्चर्यचकित होतो. कारण पुढच्या महिन्यात त्याचा रणवीर सिंह नवा चित्रपट सुरू होणार असतो. पण रणवीर सांगतो की पुढचा महिना तर दूरच, त्याचा पाय किमान 6 महिने तरी ठीक होणार नाही. हे ऐकून करण जोहर संतापतो. पार्टीत आणखी बरेच सेलिब्रिटी येतात आणि शेवटी एंट्री होते जरस सक्सेनाची. तो जसा आत येतो तसे तिथले सगळे लोक शांत होतात. कोणालाच कळत नाही की हा माणूस नेमका कोण आहे. पण प्रत्येकाला असं मात्र जाणवतं की याला कुठेतरी पाहिलंय. यानंतर सिक्युरिटीवाले जरस सक्सेनाला बाहेर फेकून देतात आणि मग आसमानची भेट होते सोडावाला प्रोडक्शनच्या मालक फ्रेडीशी. फ्रेडी आसमानला सांगतो की तू खूप छान काम केलं आहेस. हा चित्रपट सुपरहिट झाला आहे. त्यामुळे फ्रेडी इच्छितो की आसमानची भेट बॉलिवूडचा सर्वात मोठा सुपरस्टार अजय तलवारशी घडवावी. जेव्हा अजय तलवार आसमानसमोर येतो, तेव्हा आसमान थक्क होतो की एवढा मोठा सुपरस्टार त्याला भेटतो आहे. अजय तलवार आणि फ्रेडी हे 6 वर्षापूर्वी एकत्र काम केलेले असतात.
त्यांनी मिळून सैलाब नावाचा चित्रपट बनवला होता, जो सुपरहिट ठरला होता. म्हणूनच फ्रेडीला वाटतं की अजय तलवारने सैलाब 2 साईन करावी. पण सध्या अजय तलवारचा तसा अजिबातच इरादा नसतो. दरम्यान पार्टीत असताना रणवीर सिंगकडे दिग्दर्शक एस राजामौली यांचा फोन येतो. राजामौली रणवीर सिंगला आपल्या चित्रपटात साईन करू इच्छितात आणि रणवीर लगेचच तयार होतो. पण राजामौलींनी काही अफवा ऐकलेल्या असतात की रणवीर जणू करण जोहरसोबत चित्रपट करतो आहे आणि त्याचा पायही मोडलेला आहे. तेव्हा रणवीर सिंग स्पष्ट सांगतो की हे सगळ्या फक्त रूमर्स आहेत. यावेळी आपण पाहतो की परवेज रणवीर सिंगचा व्हिडिओ शूट करू लागतो. रणवीर फोनवर बोलत असताना परवेजनं सगळं रेकॉर्ड करून घेतलेलं असतं. पार्टीमध्ये सान्या अवतारची ओळख एका ॲडम नावाच्या डीजेशी करून देते. पण अवतार त्याच्याशी खूपच उद्धटपणे वागतो आणि म्हणतो, "तू खूपच खराब वाजवतोयस." दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की आसमानचे वडील चुकून अजय तलवारच्या शर्टवर ड्रिंक सांडवतात. पण अजय तलवार यामुळे अजिबातच रागवत नाही. उलट त्याला कळून जातं की हे प्रत्यक्षात आसमानचे पॅरेंट्स आहेत. दरम्यान परवेजने जो रणवीर सिंगचा व्हिडिओ रेकॉर्ड केला होता, रणवीर त्याला डिलीट करायला सांगतो. पण परवेज तयार होत नाही. उलट तो आपला मोबाईल पॅन्टच्या आत लपवून ठेवतो. रणवीर त्याला थोडीशी रिश्वत देतो आणि आणि त्याला एक रिअल गोल्डची वॉच भेट देतो. पण परवेज त्याला सांगतो, "मी तुमचा खूप मोठा फॅन आहे. मला रिश्वत नको. फक्त तुम्ही एकदा मला प्रेमाने बोलला असतात, तर मी तो व्हिडिओ स्वतःच डिलीट केला असता." तरीसुद्धा रणवीर त्याला ते घड्याळतो. यानंतर पार्टीत फ्रेडी पुन्हा आसमानला भेटतो. फ्रेडी त्याला एक मोठा ऑफर देतो. "माझ्याकडे 3 फिल्म्स आहेत आणि त्या 3ही फिल्म्समध्ये तुला लीड ॲक्टर म्हणून साईन करायचं आहे." हे ऐकून आसमान खूपच खुश होतो. फ्रेडी त्याला लगेचच कॉन्ट्रॅक्ट पेपर्स देतो. हे पाहून आसमान आणि सान्या दोघेही थक्क होतात. सान्या त्याला समजावते की इतक्या घाईत निर्णय घेणं योग्य नाही. जर पहिली फिल्म फ्लॉप झाली, तर तुला वाटतं का की तो तुला पुढच्या 2 फिल्म्स देईल? आणि दिल्या तरी त्यांची टाईमलाईन काय असेल हे तुला ठाऊक नाही. कारण तू अजून कॉन्ट्रॅक्ट वाचलाच नाही. पण आसमान म्हणतो, "मी हिरो आहे. मी फक्त स्क्रिप्ट वाचतो, कॉन्ट्रॅक्ट नाही." आता कारण सान्या त्याची मॅनेजर होती. तिने स्पष्ट नकार दिला की सध्या हा कॉन्ट्रॅक्ट साईन करणं योग्य नाही. तेव्हा सान्याच्या मोबाईलवर एक कॉल येतो आणि ती बोलण्यासाठी बाहेर जाते. पण तेव्हा सोडावाला प्रोडक्शनचा मालिक फ्रेडी आसमानला म्हणतो की तुला जर कॉन्ट्रॅक्टवर साईन करायचे नसतील तर करू नकोस. पण इथे आसमान ते कॉन्ट्रॅक्ट साईन करून टाकतो. मग आसमान फ्रेडीला रामजादे 5 या चित्रपटाबद्दल विचारतो की तिची लीड कास्टिंग ठरली आहे की नाही. फ्रेडी सांगतो की त्या फिल्मची सगळी कास्ट तयार आहे. इथे वास्तव नावाचा एक माणूस येतो आणि तोच आरामजादे 5चा लीड ॲक्टर असतो. वास्तव आसमानला सांगतो की तो उद्या संजू शर्माच्या राउंड टेबल शोवर जाणार आहे. तिथे सगळ्या न्यू कमर्सना बोलावलं आहे. पण संजू शर्माने आसमानला अजिबात बोलावलं नव्हतं. का बोलावलं नाही हे मात्र कोणालाच समजलं नाही. तेवढ्यात पार्टीमध्ये सानियाची भेट करण जोहरशी होते. सानियाला कळतं की करण जोहरकडे एक फिल्म आहे, जी आधी रणवीर सिंग करणार होता. पण आता करण जोहर त्या फिल्मसाठी एका नव्या हिरोच्या शोधात आहे. सानिया त्याला आसमानचं नाव सुचवते. करण जोहरला वाटतं की आसमान नुकताच इंडस्ट्रीत आला आहे आणि त्याची फिल्म बिग बजेट असणार आहे. त्यामुळे रिस्क आहे. पण सानिया त्याला खात्री देते की आसमान वेगळाच आहे. ती म्हणते, "फिल्मचा ॲक्टर कुणीही असू शकतो, पण फिल्मचा खरा हिरो तुम्हीच आहात." पार्टीमध्ये आसमानची नजर संजीव शर्मावर पडते, जो की सक्सेस पार्टीला आलेला असतो. आसमान त्याच्याकडे जाऊन विचारतो, "फिल्म तर तुला अजिबात आवडली नव्हती. मग या फिल्मच्या सक्सेस पार्टीत तू इथे काय करतोयस?" संजीव शर्माने काहीही नीट उत्तर दिलं नाही. हे पाहून आसमानला राग येतो. तो बाटली फोडून त्याच्या डोक्यावर मारणार इतक्यातच थांबतो आणि सांगतो की हा तर फक्त एक जोक होता. शेवटी तो म्हणतो की तो उद्या राउंड टेबलला येणार आहे. हे सगळं करण जोहरही पाहत असतो. त्याला समजलं होतं की या बंद्यात नक्कीच काहीतरी दम आहे. पण सध्या तरी करण जोहर आसमानला फिल्म देण्याच्या मूडमध्ये नव्हता. यानंतर आपण वास्तवला पाहतो, जो नशेत होता आणि नशिले पदार्थ घेतल्यानंतर जेव्हा बाहेर परततो, तेव्हा नार्कोटिक्स डिपार्टमेंटचे लोक त्याला अटक करून घेऊन जातात. पुढच्या सकाळी सोडावाला प्रोडक्शन ऑफिसमध्ये फ्रेडीला भेटायला चिंतामणी नावाचा माणूस येतो. कळतं की चिंतामणी हा एक इन्व्हेस्टर आहे आणि तो सोडावाला कंपनीच्या फिल्ममध्ये पैसे गुंतवतो. अलीकडच्या रिव्हॉल्वर फिल्ममध्येही त्याचेच पैसे गुंतले होते. चिंतामणी फ्रेडीला सांगतो की काल रात्री काय झालं, तुला माहिती नाही का? आरामजादे 5 जी बनणार होती, तिचा लीड ॲक्टर वास्तवला पोलिसांनी अटक केली आहे आणि आरामजादे 5 मध्ये चिंतामणीचे पैसे गुंतलेले होते. हेही कळतं की फ्रेडीने चिंतामणीकडून 300 कोटी घेतले होते. त्यातील 50 कोटी त्याने रिव्हॉल्वर फिल्म बनवली आणि आता त्याच्याकडे 250 कोटी उरले आहेत. तेव्हा फ्रेडी चिंतामणीला सांगतो की माझ्याकडे तुझ्यासाठी एक भन्नाट ऑफर आहे. आरामजादे 5 विसरून जा. माझ्याकडे सैलाब 2 वर काम करण्याची संधी आहे. ही फिल्म तो अजय तलवारसोबत 150 कोटींमध्ये बनवणार आहे. हे ऐकून चिंतामणी खुश होतो. कारण जर फिल्ममध्ये अजय तलवार असेल तर फिल्म ब्लॉकबस्टरच होणार आहे. यानंतर दुसऱ्या सकाळी आसमान, परवेज आणि सान्यासोबत राउंड टेबल शोला जाण्याची तयारी करतो. घराबाहेर पडताना आसमानला दिसतं की परवेजची कार अगदी नवीन झाली आहे. हे पाहून तो विचारतो की हे सगळं कसं झालं?
मग परवेज सांगतो की काल रात्री रणवीर सिंगने त्याला एक वॉच गिफ्ट दिली होती, जी अगदी ओरिजिनल होती. ती विकूनच त्याने ही कार नवीन करून घेतली. आणि परवेज हा इम्रान हाशमीचा खूप मोठा फॅन असतो. तो म्हणतो संपूर्ण बॉलिवूड एका बाजूला आणि इम्रान हाशमी दुसऱ्या बाजूला. पण जेव्हा तो राउंड टेबल शोमध्ये पोहोचतो, तेव्हा त्याची नजर करिश्मावर पडते. करिश्मा प्रत्यक्षात अजय तलवारची मुलगी आहे, जिला सर्वजण नेपो किड म्हणतात. तिने अलीकडे कुठलीही फिल्म केली नाही, पण लवकरच तिची एक फिल्म रिलीज होणार आहे. यानंतर संजीव शर्माचा राउंड टेबल शो सुरू होतो. तिथे सर्व न्यूकमर्स आलेले असतात. सर्वांना इथे काहीतरी रोचक गोष्टी सांगायच्या असतात. करिश्मा बोलायला सुरुवात करते आणि त्याच वेळी आपण पाहतो की अजय तलवारही तिथे येतो. तो आपल्या मुलीचं प्रेझेंटेशन पाहण्यासाठी तिथे आलेला असतो. तो सर्व रेकॉर्डिंग्स पाहतो आणि करिश्मा हार्ड वर्किंग असल्याची गोष्ट सांगत असते. ती म्हणते की कष्ट करून ती इतक्यावर पोहोचली आहे. हे ऐकून आसमान हसतो आणि म्हणतो, "तू फक्त आपल्या पप्पांच्या मदतीमुळे इथे पोहोचली आहे. जर तू 2 महिने काम केलं नाही, तरीही तू मर्सरीमध्येच फिरली असती. पण जर मी 2 महिने काम केलं नाही, तर माझं कुटुंब रस्त्यावर येईल आणि मला घरी परत जावं लागेल." यानंतर आसमान काही भन्नाट पंचलाईन्स मारतो. त्याला माहिती नसतं की अजय तलवार तिथेच बसलेला आहे. आसमानच्या या शाब्दिक प्रतिक्रियेनंतर तो लोकांमध्ये अजूनच फेमस होतो. आसमानने राउंड टेबल शोमध्ये जे केलं होतं त्यामुळे तो अजूनच फेमस होतो आणि त्यासाठी ते रात्री पार्टी करायला येतात. तेव्हा सान्याला करण जोहरचा कॉल येतो. करण जोहरने राउंड टेबल शो पाहिला होता आणि त्यात त्याला आसमान खूपच आवडला होता. त्यामुळे तो आसमानला आपल्या फिल्ममध्ये साईन करतो. सर्व लोक खूप खुश होतात आणि यावेळी सान्याला एक नवीन न्यूज कळते. तिला कळतं की प्रत्यक्षात आसमानने फ्रेडीच्या 3ही फिल्म साईन केल्या आहेत. जरी सान्याने त्याला हे करू नये असं सांगितलं होतं तरीही. सान्या सांगते की आता मोठी प्रॉब्लेम होऊ शकते. कारण जर फ्रेडीने नाकारलं तर आसमानच्या हातून करण जोहरची फिल्म जाईल आणि तो त्याला अडकून ठेवेल. त्यामुळे ते फ्रेडीशी या 3 फिल्म्सबद्दल चर्चा करायचं ठरवतात. दुसऱ्या दिवशी फ्रेडीच्या ऑफिसमध्ये त्यांना बोलावलं जातं. ऑफिसमध्ये पोहोचल्यानंतर त्यांना खूप भीती वाटते कारण त्यांनी हे सगळं घाईघाईत करायला नको होतं. त्यानंतर त्यांची नजर जरज सक्सेनावर पडते, जो फ्रेडीला भेटायला आला होता. थोडक्यात जरज सक्सेना 15 वर्षापूर्वी फ्रेडीच्या एका फिल्ममध्ये काम करत होता. पण त्याने चोरी-छुपे आणखी एक फिल्म साईन केली होती. फ्रेडीने त्याला मूळ फिल्ममधून बाहेर काढलं आणि 15 वर्षापासून जरज सक्सेना अडकून राहिला. त्याने कॉन्ट्रॅक्टमध्ये लिहिलं होतं की तो माझी फिल्म पूर्ण केल्याशिवाय दुसरी कुठलीही फिल्म करणार नाही. हे ऐकून आसमानला खूप भीती वाटते की कदाचित त्याचा हाल जरज सक्सेनासारखाच होऊ नये. यानंतर ते फ्रेडीशी बोलायला जातात आणि त्याला सांगतात की ते लवकरच करण जोहरसोबत काम करायला इच्छुक आहे. फ्रेडी त्यांची गोष्ट समजून घेतो आणि म्हणतो की हे खूप छान आहे. जर करण जोहरसोबत काम केलं तर ती सुपरहिट होईल आणि नंतर तुम्ही माझ्या फिल्ममध्ये काम केलं तर तुमची फेस व्हॅल्यू आणखीनच वाढेल आणि माझी ही फिल्म सुपरहिट होईल. फ्रेडी त्यांची गोष्ट सहज मान्य करतो. ही गोष्ट सान्या आणि आसमानला अजिबातच पटत नाही. घरी परतल्यावर अवतार आपल्या बहिणीशी बोलत आहे. कळतं की आसमानच्या वडिलांचा लिव्हर फेल झाला आहे. त्यांना खूप पैसे लागतात आणि त्यांनी अवतारला सांगितलं की त्यांनी आसमानला याबद्दल काहीही सांगायचं नाही. अवतार वचन देतो की तो काहीही उघड करणार नाही. पण संध्याकाळी एक पॅक घेतल्यानंतर तो सर्व काही आसमानला सांगतो. अवतार आसमानकडून वचन घेतो की तू घरात या गोष्टीबद्दल काहीही सांगू नकोस, नाहीतर ते लोक माझा जीव घेतील. हे ऐकून आसमानला खूपच वाईट वाटतं. त्याच्याकडे काही पैसे सुद्धा नव्हते. त्यामुळे सान्या त्याला सांगते की एक ॲड आहे, ज्याचं नाव आहे मेन स्मूथ. जर त्याने ती ॲड केली तर त्याच्याकडे खूप पैसे येतील. दुसऱ्या दिवशी आसमान आणि सान्या करण जोहरच्या ऑफिसकडे जातात. परंतु रस्त्यात त्यांची भेट करिश्माशी होते. करिश्मा सुद्धा त्याच ऑफिसमध्ये जाणार होती. त्यांना कळत नाही की करिश्मा तिथे का आली आहे. मग समजतं की करण जोहर बनवणार असलेल्या फिल्ममध्ये हिरो आसमान आहे आणि हिरोईन करिश्मा आहे. ही गोष्ट दोघांनाही सरप्रायझिंग वाटते. कारण अलीकडेच त्यांची भेट एका शोमध्ये झाली होती, जिथे त्यांची भेट व्यवस्थित झाली नव्हती. ते ऑफिसमध्ये जात असताना एक कॅमेरामॅन करिश्मावर एक वाईट कमेंट करतो आणि म्हणतो की तिने प्लास्टिक सर्जरी केली आहे. हे ऐकून करिश्माला खूप वाईट वाटतं. तिथेच आसमान उभा राहतो आणि लगेचच त्या कॅमेरामॅनकडे जातो आणि म्हणतो, "पुढच्या वेळी काहीही म्हणालास तर स्वतःच्या कॅमेरामध्ये स्वतःच कॅप्चर होशील." यानंतर करिश्मा आपल्या बॉयफ्रेंड समीरसोबत तिकडून निघून जाते. करिश्माला वाईट वाटतं की समीर काही का बोलला नाही. समीर म्हणतो, "मला तुझी काळजी होती म्हणून मी काही बोललो नाही." शेवटी आसमान मेन स्मूथ ॲडसाठी पूर्ण तयार होतो आणि तो ॲड शूट करतो. त्याच्या बदल्यात त्याला भरपूर पैसे मिळतात. त्यावेळेस आसमान आणि सान्याची नजर राजामौली आणि आमिर खानकडे जाते, जे एका गंभीर विषयावर चर्चा करत होते. असं सान्या आणि आसमानला वाटत होतं. पण ॲक्चुअलमध्ये आमिर आणि राजामौली हे डिस्कस करत होते की इडली चांगला आहे की वडापाव. तर राजामौली सर म्हणत होते वडापाव सर्वोत्तम आहे. त्यानंतर राजामौली सर निघून जातात आणि म्हणतात की गोष्ट इकडे संपली नाही, ही फक्त सुरुवात आहे. यानंतर आमिर खान आसमानकडे येतात आणि विचारतात, इडली आणि वडापावमध्ये काय सर्वोत्तम आहे? आसमान म्हणतो वडापाव. हे ऐकून आमिर खानला अजिबातच चांगलं वाटत नाही आणि तो तिकडून निघून जातो.
पुढे आपण पाहतो की जेव्हा आसमान, अवतार आणि परवेज सर्वजण एकाच ठिकाणी असतात, तेव्हा अवतार आसमानला आपलं तयार केलेलं एक गाणं ऐकू इच्छितो. गाणं सुरू असतानाच बादशाह येतो. बादशाह आल्यानंतर अवतार गाणं थांबवतो. बादशाह म्हणतो, "बरं केलंस बंद केलं, नाहीतर कानातून रक्त येणार होतं." खरं तर अवतार एक क्लासिकल सिंगर आहे आणि त्याने जुनं गाणं गायलं होतं, ज्यामुळे कोणालाही ते गाणं आवडलं नव्हतं. बादशाह फक्त आसमानला हाय करण्यासाठी आला होता आणि नंतर तो तिकडून निघून जातो. अवतार सान्याला सांगतो की सिंगिंग करिअरमध्ये त्याचं काहीही होणार नाही. म्हणून त्याला वाटतं की त्याने सिंगिंग सोडावी. तो पेनड्राईव्हमधलं गाणं फेकतो आणि सान्या ते गाणं स्वतःकडे ठेवते. पुढे आपण पाहतो की अजय तलवार करण जोहरला कॉल करतो. अजय तलवार इच्छितो की आसमानच्या जागी कुठल्या दुसऱ्या हिरोला घेतलं जावं. पण करण जोहर म्हणतो की त्याने आसमानला पाहिला आहे. तो खूप कमालीचा ॲक्टर आहे. त्याची येणारी फिल्म एक रोमॅन्टिक ॲक्शन असणार आहे, ज्यात भरपूर बोल्ड सीन असतील. हे ऐकून अजय तलवारला अजिबातच चांगलं वाटत नाही. कारण त्याच्या मुलीची ही पहिली फिल्म असणार आहे आणि हिरो त्यात आसमान आहे. यानंतर अजय तलवारला एक अवॉर्ड मिळणार आहे. म्हणून ते सर्वजण त्या ठिकाणी जातात. पण अजय तलवारचा एक मुलगा आहे, ज्याचं नाव आहे सोमिक आणि तो खूपच बदतमीज आहे. कोणाशीही व्यवस्थित बोलत नाही. हे सगळं पाहून अजय तलवारला अजिबातच चांगलं वाटत नाही. आता हे सर्वजण एअरपोर्टकडे निघतात. तिथे समजतं की फ्लाइट 40 मिनिटांनी लेट आहे. त्यावेळेस करिश्मासोबत आसमानची भेट होते, जो एअरपोर्टच्या स्टोअरवर परफ्यूम विकत घेत होता. ते दोघं भेटतात आणि एकमेकांशी बोलतात. यावरून आपल्याला समजतं की दोघांमध्ये आधीचा जो सर्व गैरसमज होता, ते सगळे दूर झाले आहेत आणि ते चांगले मित्रही बनले आहेत. प्रत्यक्षात आसमान आपल्या घरी परत येत होता, कारण त्याच्या वडिलांची तब्येत खूपच बिकट होती. तो घरी येऊन आपल्या कुटुंबियांना भेटतो. आसमान आपल्या आईला पैसे देतो, जेणेकरून वडिलांच्या लिव्हरचा उपचार होऊ शकेल. जेवणानंतर आसमान आणि त्याचे वडील वॉकवर जातात, जिथे त्याचे वडील आसमानला सांगतात, "तू आसमान आहे. या इंडस्ट्रीत राहून कधीही आपलं डोकं वाकवू नकोस. भले डोकं गमवावं लागलं तरी चालेल, पण वाकण्याचा विचारही करू नकोस." तेच बोलत असताना आसमानला फ्रेडीचा कॉल येतो, जो त्याला एका अर्जंट कामासाठी बोलवतो. दुसरीकडे फ्रेडी आपल्या फिल्मच्या कामात व्यस्त असतो. त्याचवेळी त्याला एक फॅशन डिझायनर भेटतो. ती डिझायनर फ्रेडीशी व्यवस्थित बोलत नाही, ज्यामुळे फ्रेडी आणि त्या डिझायनरमध्ये वाद होतो. हे पाहून फ्रेडी रागावतो आणि तो डिझायनरला लाथ मारतो आणि पुढे म्हणतो की तो कोणत्याही स्त्रीवर हात उचलत नाही. थोड्या वेळाने आसमान येतो आणि फ्रेडीकडे विचारतो की एवढं काय अर्जंट काम होतं. फ्रेडी आसमानला सांगतो की तू जी करण जोहरची फिल्म साईन केली आहे, ती आता तू करणार नाहीस. हे ऐकून आसमान आश्चर्यचकित होतो. कारण काही दिवसांपूर्वीच फ्रेडीने त्याला सांगितलं होतं की तो ती फिल्म करू शकतो. हे ऐकून त्याला चांगलं वाटत नाही आणि आसमान त्याला स्पष्ट नकार देतो. म्हणतो की तो करण जोहरची फिल्म करणार आहे. तो फ्रेडीचं म्हणणं मान्य करत नाही आणि कॉन्ट्रॅक्टही फाडतो. आसमान तिकडून निघत असताना फ्रेडी त्याला खूप वाईट गोष्ट बोलतो, ज्यावर आसमान खूपच रागवतो आणि तो फ्रेडीला जोरदार लाथ मारतो आणि जेव्हा त्याला घुसाही मारायचा असतो, तेव्हा तो म्हणतो, "मीही स्त्रियांवर हात उचलत नाही." यानंतर आसमान तिकडून निघून जातो. आसमानने भलेही कॉन्ट्रॅक्ट फाडलं असलं, तरी त्याला माहिती होतं की फ्रेडी कायदेशीर कारवाई करू शकतो. पण अलीकडेच त्याच्या वडिलांनी त्याला समजावून सांगितलं होतं की कधीही झुकू नकोस. त्याच कारणास्तव आसमानने इथेही न झुकण्याचा निर्णय घेतला होता. आता आपण पाहतो की आसमानने फ्रेडीसोबत जे केलं, ती सर्व माहिती सान्याला मिळाली होती. सान्या जाणते की फ्रेडी नक्कीच कायदेशीर कारवाई करेल. कदाचित त्यांना कोर्टातही जावं लागेल आणि ही एक गंभीर सिच्युएशन होती. त्याचवेळी आसमान वर्कशॉपच्या कामासाठी गोव्याला जाणार होता आणि त्याच्यासोबत परवेजही जाणार होता. दुसरीकडे करण जोहर आपली फिल्म जाहीर करतो आणि सांगतो की त्याच्या फिल्ममध्ये करिश्मा आणि आसमान असतील. तो हे देखील सांगतो की फिल्म आतापर्यंतची सर्वात रोमॅन्टिक आणि ॲक्शनने भरलेली असेल आणि त्यात इंटिमेट सीनही भरपूर असतील. करण जोहर जे काही मीडियासमोर सांगतो ते अजय तलवार देखील पाहत असतो आणि त्याला आतून खूपच राग येत होता. खऱ्या अर्थाने अजय तलवारला करण जोहरच्या बोल्ड सीनची काहीही अडचण नव्हती. तर त्याची अडचण होती आसमान त्या फिल्ममध्ये लीड रोल असल्याची. शेवटी आसमान आणि परवेज गोव्यात पोहोचतात. तिथे त्यांची भेट करिश्माशी होते, जिला तिच्या बॉडीगार्डसोबत आणलं गेलं होतं. पोहोचल्यानंतर करिश्मा करण जोहरला कॉल करते आणि विचारते की शेवटी तिला सीनमध्ये कसं शिकवलं जाईल. करण जोहर सांगतो की त्यांनी एक असा माणूस हायर केला आहे, जो तिच्या बोल्ड सीनमध्ये तिला खूप मदत करू शकतो. त्यानंतर करण जोहर आसमानशी बोलतो आणि विचारतो की ऐकलं आहे की तू फ्रेडीसोबत मिळून 3 फिल्म साइन केल्या आहेत. पण आसमान म्हणतो की त्या सर्व गोष्टी आता सॉर्ट झाल्या आहेत. तरीही करिश्माला माहिती आहे की सर्व काही अजून पूर्णपणे ठीक झालेलं नाही. दरम्यान मुंबईत अवतार एका शांत ठिकाणी बसलेला होता. अवतार त्याला पाहून विचार करतो की या माणसाला कुठेतरी पाहिल्यासारखं आहे. तसंच गोव्यात आसमान आणि करिश्माला सीन शिकवण्यासाठी इम्रान हाशमी आला होता, जो परवेजचा आवडता अभिनेता आहे. त्याला पाहताच परवेज गाणं गायला लागतो. तो इतका भावनिक होतो की सर्व लोक त्याला पाहतच राहतात. परंतु इम्रान हाशमी त्याला स्पष्ट सांगतो की पुढं कोणतंही गाणं गाऊ नकोस. त्यानंतर तो करिश्मा आणि आसमानला त्यांच्या सीनबद्दल समजावून सांगायला लागतो.
मुंबईत आपण पाहतो की अवतार सिंग मुंबईच्या रस्त्यावर फेरफटका मारत असतो. तेव्हाच त्याची नजर काही मुलांवर पडते आणि ते एका गाण्यावर डान्स करत होते. ॲक्चुअली ज्या गाण्यावर ते डान्स करत होते, ते गाणं अवतारनेच बनवलं होतं. जरी ते रिमिक्स झालं असलं, तरीही ते गाणं अवतारचंच आहे. हे पाहून तो मुलांवर चिडून जातो आणि त्यांच्यासोबत फाईट करायला पुढे येतो. मुलं देखील पुढे येऊन अवतारला मारण्याचा प्रयत्न करत असतात, की त्याच वेळी जरज सक्सेना येतो. तो मुलांना घाबरवतो आणि ते मुलं घाबरून पळून जातात. अशा प्रकारे जरज आणि अवतार यांची दोस्ती होते. दोघेही या इंडस्ट्रीत 15-20 वर्ष जुने आहेत, पण त्यांना काम मिळालं नाही. अवतार आपल्या घरी पोहोचल्यावर त्याची भेट सान्याशी होते. सान्या त्याला सांगते की तिने त्याचं गाणं विकलं आहे. ती त्याला पैसे देते आणि सांगते की या गाण्याचं रिमिक्स ॲडमने केलं आहे. क्लासिकल गाणं त्याने डीजे स्टाईलमध्ये बदललं आणि यूट्यूबवर टाकलं. अवतारचं नावही त्यात मेन्शन केलं आहे. हे ऐकून अवतार खूप खुश होतो. त्यावेळी एडम देखील येतो आणि सान्या त्याला सांगते की जर तुम्ही दोघांनी मिळून चांगलं काम केलं, तर तुम्ही एक अतिशय छान अल्बम तयार करू शकता. कारण अवतारला क्लासिकल म्युझिक आणि गाण्याची चांगली समज आहे. तर ॲडम आजच्या पिढीच्या अंदाजानुसार त्याला डीजे स्टाईलमध्ये बदलू शकतो. त्यानंतर गोव्यात आसमान आणि करिश्माला इम्रान हाशमी शिकवत आहे. पण दोघेही अजून ठीक प्रकारे काम करू शकत नाही. हे पाहून इम्रान हाशमीला खूप राग येतो. तो त्यांना काही दिवस एकत्र राहायला सांगतो, जेणेकरून ते एकमेकांना समजू शकतील आणि एकमेकांसोबत चांगली ॲक्टिंग करू शकतील. इम्रान हाशमीला हवं होतं की सर्व इमोशन बाहेर यावेत, पण हे लोक गंभीरपणे घेत नव्हते. त्यामुळे इम्रान हाशमी त्यांच्यावर खूप रागवतो. रात्री जेव्हा हे लोक एकत्र बसले होते, तेव्हा आसमानला लक्षात येतं की करिश्माच्या पायाला जखम झाली आहे. हा आसमान करिश्माच्या पायाची जखम बरे करण्यासाठी प्रयत्न करतो आणि त्यांच्यात एक कनेक्शन तयार होतं. जेव्हा दोघं किस करायला लागतात, तेव्हाच इम्रान हाशमी येतो आणि त्यांना सांगतो की माझं काम आता संपलं आहे. मला तुम्हाला शिकवायची काही गरज नाही. कारण मी यासाठीच आलो होतो. जाताना तो दोघांनाही भेटतो आणि निघून जातो. दुसऱ्या दिवशी जेव्हा ते लोक रेस्टॉरंटमध्ये जेवायला जात होते, तेव्हा करिश्माच्या गळ्यात हाड अडकतं. हे पाहून सगळे लोक आश्चर्यचकित होतात आणि आसमान घाबरतो. परवेच्या सांगण्यावरून आसमान तिला मागून ढकलून हाड बाहेर काढण्याचा प्रयत्न करतो. पण ते हाड काढण्याचा हा प्रकार खूप ऑकवर्ड दिसत होता आणि एक कॅमेरामॅन त्याचा फायदा घेत एक व्हिडिओ बनवतो. पण कॅमेरामॅनला याच्याशी काहीही संबंध नव्हता की आसमान करिश्माचं जीवन वाचवत आहे. दुसऱ्या दिवशी आपण पाहतो की अजय तलवारच्या घरी समीरचं पूर्ण कुटुंब जेवायला आलेलं होतं. थोड्या वेळानंतर करिश्मा देखील येणार होती. सगळे जेवायला बसले होते. त्याचवेळी न्यूज चॅनलवर करिश्मा आणि आसमानची एक व्हिडिओ दाखवली जाते. त्या व्हिडिओमध्ये आसमान करिश्माच्या गळ्यातील हाड काढत होता, पण लोकांनी त्याला वेगळंच काही समजून घेतलं. करिश्माचा बॉयफ्रेंड समीर हे सगळं पाहतो आणि पूर्णपणे घाबरतो. अजय तलवारसोबतही असंच होतं. तो आपल्या पत्नीवर जोरात ओरडतो, कारण अशा प्रकारच्या बिहेवियरला सगळ्यांसमोर चांगलं समजलं जाऊ शकत नाही. दुसरीकडे करण जोहरला हे कळतं की आसमानने फ्रेडीच्या 3 फिल्म साईन केल्या आहेत. करण जोहर त्याला 24 तासांचा अल्टिमेटम देतो, की जर या सगळ्या गोष्टी 24 तासात सॉर्ट केल्या नाहीत, तर तो त्याला या फिल्ममधून काढून टाकेल. करिश्मा जेव्हा घरी पोहोचते, तिला बोलण्यापूर्वीच घरच्यांनी तिला जोरात ओरडायला सुरुवात केली. पण जेव्हा तिला आपली बाजू मांडण्याची संधी मिळते, ती घरच्यांना समजावते की आसमानने तिचं लाईफ वाचवलं आहे. ती जवळ मरतच होती. हा व्हिडिओ सगळ्या न्यूज चॅनलवर पसरलाय. त्यामुळे आसमानची आई देखील त्याला ओरडते. पण आसमानला या व्हिडिओची काळजी नव्हती. त्याला फक्त फ्रेडीच्या 3 फिल्म्समुळे काळजी आहे. कारण त्या कॉन्ट्रॅक्टवर त्याची साईन आहे आणि त्यामुळे तो करणची फिल्म करू शकणार नाही. करणने त्याला चेतावणी दिली आहे की फ्रेडी मागे हटणार नाही. त्याच वेळी आपण पाहतो की फ्रेडी मसाज घेत होता आणि त्याने ठरवलं की तो आसमानचं आयुष्य पूर्णपणे खराब करणार. त्याचवेळी गफूरभाईचे काही लोक फ्रेडीकडे येतात. त्याला जोरदार मारतात आणि सांगतात की आमच्याकडे एक कॉन्ट्रॅक्ट आहे. तुला साईन करावंच लागेल. प्रत्यक्षात ते आसमानचा कॉन्ट्रॅक्ट पेपर घेऊन आले होते, जेणेकरून ते डील रद्द करू शकतील. फ्रेडीला तिथे बांधलं जातं आणि तो समजतो की या लोकांपासून वाचण्याचा एकच मार्ग आहे. तो म्हणजे या कॉन्ट्रॅक्टवर साईन करणे. तो तिथे साईन करतो. त्यानंतर फ्रेडी दुसऱ्या दिवशी थेट अजय तलवारकडे जातो आणि त्याला हे सगळं सांगतो. अजय तलवार त्याला सांगतो की तुला आसमानला करण जोहरच्या फिल्ममधून काढून टाकावे लागेल. जर आसमानने करण जोहरची फिल्म केली, तर मी तुझी फिल्म करणार नाही. ऐकून फ्रेडी घाबरतो. तो म्हणतो की माझा सगळा पैसा सैलब 2 मध्ये गुंतलेला आहे. जर तू फिल्म केली नाही, तर मी रस्त्यावर येईल. माझ्या 30 वर्षाच्या मेहनतीचा परिणाम पूर्णपणे बिघडेल. पण अजय तलवारला त्याची काहीही काळजी नाही. त्याला फक्त आसमानला करण जोहरच्या फिल्ममधून काढायचं आहे. दरम्यान आपण पाहतो की गफूरभाईचे अनेक लोक मुंबईच्या तटीय विभागात होते. कारण गफूरभाई आज मुंबईत परत येणार होते. नंतर गफूरभाई येतात, जो एक मोठा गँगस्टर आहे. तर दुसरीकडे आसमानचं पूर्ण घर एकदम शांत असतं. कारण फ्रेडीच्या कॉन्ट्रॅक्टबद्दल त्यांना खूप काळजी होती. त्याचवेळी परवेज येतो आणि आसमानला एक कॉन्ट्रॅक्ट पेपर देतो, ज्यावर फ्रेडीचे साईन होते. हे पाहून सर्व लोक खूप खुश झाले. कारण परवेजने असं कसं केलं हे त्यांना समजत नव्हतं. परवेज सांगतो की त्याने फ्रेडीशी शांतपणे बोलणं केलं आणि फ्रेडी लगेचच मान्य झाला. थोड्या वेळानंतर ॲडम आणि अवतारही येतात.
ते आसमानला बोलतात की ते दोघंही त्याच्याच फिल्ममध्ये एकत्र काम करणार आहे. आता घरात सगळं व्यवस्थित सुरू आहे. आनंदाचं वातावरण असल्यामुळे त्या रात्री पार्टी करायचं ठरलं. पार्टीत आसमान करिश्मालाही बोलू इच्छितो. करिश्मा घरातून बाहेर निघत असताना अजय तिला थांबवतो आणि म्हणतो की समीर आणि त्याचं कुटुंबीय आज रात्री जेवणासाठी येणार आहे. त्यामुळे तू आज बाहेर कुठे जाऊ शकत नाहीस. म्हणून करिश्मा आसमानला कॉल करून सांगते की ती आज येऊ शकत नाही. हे ऐकून आसमान दुःखी होतो. त्याचवेळी परवेजची नजर सानियाकडे जाते, जी एका मुलीला किस करत होती आणि त्याला कळतं की सानिया खरं तर LGBTQ आहे. दुसरीकडे फ्रेडीची दिवाळखोरी अगदी जवळ आहे. त्याच्याकडे फक्त 3 दिवसांचा वेळ उरला आहे. त्यानंतर त्याची संपूर्ण कंपनी पूर्णपणे नष्ट होईल आणि ही कंपनी चिंतामणीच्या नावावर जाईल. फ्रेडीला आपली कंपनी वाचवण्यासाठी काय करावं हे त्याला काहीच समजत नव्हतं. त्याचवेळी अवतार ॲडमसोबत एकत्र म्युझिक बनवायला लागतो. अवतार क्लासिकल सॉन्ग तयार करतो आणि ॲडम त्याचे सॉन्ग खूप छान रिमिक्स करतो. त्यानंतर आसमान आणि करिश्माला त्यांच्या ॲक्टिंग क्लासेस आणि वर्कशॉपसाठी करण सरांच्या ऑफिसला जावं लागतं. जेव्हा ते करिश्माच्या घरातून निघणार होते, तेव्हा अजय तलवार येतो. अजय तलवारला बिलकुल आवडत नाही की करिश्मा आसमानसोबत राहते. तो त्यांना बोलतो की या वर्कशॉपची कामं तुम्ही आमच्या घरी राहून देखील करू शकता. आमच्या घरात उत्कृष्ट स्टाफ आहे आणि सर्व सोयी-सुविधा उपलब्ध आहे. त्यामुळे तुम्ही इथेच काम करा. यानंतर अजय तलवार त्यांची ॲक्टिंग पाहतो आणि काही सीनमध्ये थोडी इंटिमेसी होती, जी पाहून अजय तलवारला बिलकुलच आवडत नाही. तिथे त्याचा एक फॅन धावत येतो. तो खूपच रडत होता. पण अजय तलवारने त्याला शांत केलं. त्याला हकलून दिलं नाही, तर त्याच्यासोबत फोटो काढला आणि सांगितलं की पुढच्या वेळेस असं करू नकोस. हे बघून अस्मानला खूप चांगलं वाटलं की अजय तलवार आपल्या फॅनसोबत किती हंबल प्रकारे वागतो. त्यानंतर आसमान तिकडून निघतो आणि त्याला कळतं की उद्या करिश्माचा वाढदिवस आहे. त्यामुळे ती त्याला पार्टीसाठी आमंत्रित करते. पुढच्या सकाळी जेव्हा अजय तलवारची करण जोहरशी भेट होते, तेव्हा अजय तलवार करण जोहरला म्हणतो, "तुझ्या स्क्रिप्टमध्ये खूप बोल्ड सीन आहे आणि इंटिमेसी सीन देखील आहे. मला हवं आहे की तू त्यांना थोडं कमी करावं." पण करण जोहर म्हणतो की आजपर्यंत असं कधीच झालं नाही की कोणी माझ्या स्क्रिप्टमध्ये छेडछाड केली आणि भविष्य काळातही असं होणार नाही. हे ऐकून अजय तलवारला अगदीच काही कळत नाही की पुढे काय करावं. त्यानंतर त्याच्या डोक्यात एक आयडिया येते की या सगळ्यांबद्दल समीरला का सांगितलं जाऊ नये. आज करिश्माचा वाढदिवस असल्यामुळे तो काहीतरी वेगळं करणार होता. त्याच दिवशी सोडावाला प्रोडक्शन कंपनी जीजीभाईची भेट जरज सक्सेनाशी होते. जीजीभाई खरं तर फ्रेडीसाठी काम करतो आणि तो जरज सक्सेनाला समजावतो की खरं तर आसमान करण जोहरची फिल्म करतोय. यातच सगळा फसाद दडलेला आहे. कारण जर आसमानने करण जोहरची फिल्म केली, तर मग अजय तलवार फ्रेडीची फिल्म करणार नाही. त्या रात्री करिश्माचा वाढदिवस होता, जिथे बॉलिवूडचे सगळे सेलिब्रिटी आले होते आणि तिथे आसमान आणि परवेजही पोहोचले होते. काही वेळाने करिश्माची भेट बॉलिवूडच्या मोठ्या सुपरस्टार सलमान खानशी होते, जे करिश्माला वाढदिवसाच्या शुभेच्छा देतात आणि तिकडून निघून जातात. आता आसमान करिश्माला भेटतो. तो तिच्यासाठी एक गिफ्ट घेऊन आला होता आणि अजय तलवारची पूर्ण नजर आसमान आणि करिश्मावरच होती. आसमान जे गिफ्ट घेऊन आला होता, ती एक चेन होती. आसमान ती करिश्माला घालतो आणि काही वेळानंतर समीर करिश्माला स्टेजवर बोलवतो. ते केक कापतात आणि काही वेळानंतर समीर करिश्माला लग्नासाठी प्रपोज करतो. करिश्माला समजत नव्हतं की आता तिने काय करावं? खूप लोक उपस्थित होते आणि ती रिलेशनशिपमध्येही होती. त्यामुळे नको असूनही तिला हो म्हणावं लागतं. पण करिश्माचं यात काहीही मन नव्हतं. ही सर्व घटना पाहून आसमानला खूप वाईट वाटतं, कारण त्याला करिश्मा आवडू लागली होती. तो चुपचाप तिकडून निघून जातो. घरी पोहोचल्यावर तो खूप उदास असतो. सगळे लोक त्याला आधार देण्याचा प्रयत्न करतात. त्याचवेळी सान्या त्याला चांगली बातमी सांगते की फिल्मफेअर अवॉर्ड शोमध्ये त्याला बेस्ट ॲक्टरसाठी नॉमिनेट करण्यात आलं आहे. हे ऐकून सगळे खूप खुश होतात आणि त्या रात्री पार्टी करण्याची मागणी करतात. अवतारही तिथे उपस्थित होता आणि त्याला हवं होतं की या पार्टीत त्याच्याही मित्राला सामील केलं जावं. त्याचा मित्र दुसरा कोणी नसून जरज सक्सेनाच होता, जो अलीकडेच त्याचा मित्र झाला होता आणि आता तो जीजीभाईसोबत उपस्थित होता. दुसरीकडे करिश्मा तिच्या वडिलांशी भेटते आणि म्हणते, "मी अलीकडेच समीरशी बोलले. त्याचा प्रपोज करण्याचा काहीही इरादा नव्हता. हा सगळा प्लॅन तुम्हीच केला ना? तुम्ही इतकी घाई का केली? मला काहीच समजत नाहीये." यानंतर करिश्मा चांगल्या प्रकारे समजते की तिच्या वडिलांचा तिच्यावर विश्वास नाही. आता सगळे लोक पार्टीमध्ये एका क्लबमध्ये जातात, जिथे आसमानने सगळ्यांना बोलावलं होतं. म्हणजे सगळे उपस्थित होते. त्यावेळी आसमानची नजर न्यूज चॅनलवर जाते, जिथे समीरने करिश्माला लग्नासाठी कसं प्रपोज केलं हे दाखवलं जात होतं. त्याचवेळी क्लबमध्ये काही इतर मुलंही होती, ज्यांना हे पाहायचं नव्हतं. ते फक्त फुटबॉल पाहण्यासाठी आले होते. त्यामुळे त्यांच्यात भांडण सुरू होतं आणि आसमान त्या लोकांना खूप मारतो. पण ते लोक खूप होते. त्यानंतर गफूरभाईच्या लोकांची एंट्री होते, जे त्यांना खूप मारतात आणि म्हणतात की गफूरभाई मुंबईला पोहोचले आहेत आणि आता तुझ्यावर त्यांचे 2 एहसान आहेत. आता गफूरभाई तुला भेटायला इच्छित आहे. पण आपला हिरो त्यांच्याशी भेटत नाही. उलट तो बाहेर येऊन करिश्माचा फोन अटेंड करतो. करिश्मा त्याला म्हणते की तू असं न सांगता कसं काय निघून गेलास?
आसमान सांगतो की त्याला एक अर्जंट काम आल्यामुळं त्याला तिकडून निघून जावं लागलं. त्यानंतर करिश्माने आसमानला प्रपोज केलं आणि सांगितलं की ती त्याच्यावर प्रेम करते. पण हे सगळं आसमान ऐकू शकला नाही, कारण गफूरभाईच्या लोकांनी त्याला किडनॅप केलं होतं. त्यानंतर आपण पाहतो की गफूरभाईच्या लोकांनी आसमानला किडनॅप करून आपल्यासोबत नेलं होतं. जेव्हा ते आसमानला किडनॅप करत होते, तेव्हा ही सगळी घटना जरा सक्सेनाने पाहिली आणि त्यांचा पाठलाग करत त्या ठिकाणी पोहोचला जिथे त्या लोकांनी आसमानला नेलं होतं. खरं तर ही जागा खूपच खुफिया आणि सुरक्षित भागात होती आणि तिथेच गफूर राहत होता, जो 5 देशांचा वॉन्टेड क्रिमिनल होता. आसमान विचार करत होता की शेवटी गफूरबाईने त्याला आपल्याकडे का बोलावलं. गफूरबाई सांगतो की त्याची मुलगी लेखक आहे आणि तो त्याच्यासोबत एक फिल्म बनवू इच्छितो, जी त्याच्या स्वतःच्या जीवनावर आधारित आहे, म्हणजे एक बायोपिक आहे. ही सर्व माहिती ऐकल्यावर आसमान काहीही म्हणू शकला नाही, कारण त्याला माहिती होतं की जर त्याने नाही म्हटलं तर ते त्याचे तुकडे-तुकडे निश्चितच करतील. दुसऱ्या बाजूला आसमानच्या घरचे चिंतित होते, कारण रात्रीपासून आसमान घरी परतलाच नव्हता. त्यामुळे सान्या म्हणते की त्यांना लगेचच पोलिसांकडे तक्रार करावी लागेल. पण काही वेळातच आसमान परत येतो आणि सर्व काही सांगतो की गफरूभाईच्या लोकांनी त्याला आपल्याकडे नेलं होतं. तो परवेजला सांगतो की हे सर्व काही तुझ्यामुळे झालं आहे. परवेजने फ्रेडीची साईन कॉन्ट्रॅक्टवर करून घेण्यासाठी गफूरभाईच्या लोकांची मदत घेतली होती. त्यामुळे आता गफूरभाईसाठी आसमानला काही ना काही करावंच लागणार होतं. यावेळी करिश्मा सतत आसमानला कॉल आणि मेसेजेस पाठवत होती, पण आसमान त्याचा कुठलाही रिस्पॉन्स देत नव्हता. काही वेळाने तिचा बॉयफ्रेंड समीर येतो, जो तिला काहीतरी खायला देण्यासाठी आला होता. करिश्माचं काहीच मन नव्हतं, पण समीर तिला सांगतो की तो नेहमी तिच्यासोबत राहील. हे ऐकून करिश्मा समीरला किस करते. नंतर समीर बाहेर निघतो आणि त्याची भेट सौमिकशी होते. सौमिक असा माणूस आहे जो घरच्यांच्या नियंत्रणात नाही आणि आपल्या बहिणीबद्दल खूपच वाईट गोष्टी बोलतो. तो समीरला म्हणतो की घरवाले करिश्माचं लग्न तुझ्याशी करत आहे कारण तुझ्याकडे भरपूर पैसा आहे. एकदा लग्न झालं की करिश्मा कोणत्या दुसऱ्याच अभिनेत्यासोबत राहायला जाईल. यावेळी आपण फ्रेडीला पाहतो, जो आपल्या सैला फिल्मच्या रेकॉर्डिंगला पाहत होता. त्याचवेळी जरा सक्सेना येतो आणि फ्रेडीला सांगतो की मी एकटा असा माणूस आहे जो तुझी कंपनी वाचू शकतो. खरं तर झरत गफूरभाईच्या लोकांचा पाठलाग करून त्या खुफिया ठिकाणी पोहोचला होता आणि तिथे गफूरभाई आणि आसमान यांच्या संवादाची रेकॉर्डिंग त्याने केली होती. जरत सांगतो, जर तुम्ही ही व्हिडिओ करणकडे पाठवली तर करण आसमानला आपल्या फिल्ममधून बाहेर काढेल आणि तुझी डील अजयसोबत आहे. आणि त्यानंतर जेव्हा अजयला ही गोष्ट समजेल आणि तेव्हा तो तुझ्यासोबत सैलाब 2 साठी मान्य होईल. मग जरद बोलतो की तो हे सगळं फ्रीमध्ये करत नाहीये. आता त्याच्या चमकण्याची वेळ आली आहे. जरद म्हणतो की आता सोडावाला प्रोडक्शन हाऊस पुन्हा सुरू होईल आणि त्या प्रोडक्शन हाऊसमध्ये 51% तो भागीदार असेल. त्यानंतर तो व्हिडिओ फ्रेडीकडे पाठवेल. फ्रेडीकडे दुसरा पर्याय नव्हता, त्यामुळे तो लगेचच मान्य होतो आणि लगेचच अजय तलवारकडे पोहोचतो. तो अजयला सांगतो की सैलाब 2 साठी तयार हो, कारण फ्रेडीने अजय तलवारला ती व्हिडिओ दाखवली होती ज्यात आसमान गफूरभाईशी भेटत होता. ज्यामुळे हे सिद्ध होतं की आसमानचा अंडरवर्ल्डशी संबंध आहे. ही गोष्ट पाहून अजय तलवार लगेचच ती व्हिडिओ करणकडे पाठवतो. करण ती व्हिडिओ पाहतो तेव्हा पूर्णपणे स्तब्ध होतो आणि लगेचच निर्णय घेतो की आसमान त्याच्या फिल्ममध्ये काम करणार नाही. तथापि करणने आसमानला हे ताबडतोब सांगितलं नाही, तर सर्वात आधी करिश्माला सांगणं योग्य समजलं. करिश्माला ही गोष्ट समजल्यावर ती ताबडतोब आपल्या वडिलांकडे म्हणजे अजयकडे जाते आणि विचारते, या सगळ्यामागे तुमचा हात आहे का? पण अजय तलवार सांगतो, मी असं का करेन? मी तर तुझ्या आनंदासाठी काहीही करू शकतो. पण हे सगळं मी करू शकणार नाही. तुला माझ्यावर विश्वास ठेवावाच लागेल. करिश्मा अजयची गोष्ट मान्य करते. आता कारण करिश्मा आसमानसोबत नव्हती. परवेज आसमानला सांगतो की की तू दुसऱ्या मुलीवर ट्राय करायला हवं, नाहीतर तू असा सिंगल राहशील आणि तुझा जादू संपून जाईल. त्यावर आसमान आपला जादू वापरतो आणि एका मुलीला आपल्यासोबत घेऊन जातो आणि तिच्याबरोबर थोडा वेळ घालवतो. आणि जेव्हा ती मुलगी आसमानला किस करणारच होती, तेव्हा करिश्मा हे सगळं पाहते. तिचं मन पूर्णपणे तुटतं, कारण ती आसमानवर प्रेम करू लागली होती. तथापि आसमान त्या मुलीला थांबवतो आणि त्या मुलीला सांगतो की तू हे सगळं करू शकत नाही. पण करिश्माला कोण समजावेल? करिश्मा रडत रडत आपल्या घरी परतते. तिथे तिचे पालक आपसात बोलत असतात. करिश्माची आई अजयला बोलते की असं झटकापटकी करिश्माचं लग्न ठरवायला नको होतं. इतकी घाई बिलकुलच योग्य नाही. पण अजय सांगतो की ते लोक खूप वर्षापासून रिलेशनशिपमध्ये आहे, त्यामुळे त्यांना लग्न करणं आवश्यकच आहे. त्यावर करिश्मा त्यांच्याकडे येते. ती खूप रडत होती आणि आपल्या वडील अजयला ती सांगते की मी लग्नासाठी तयार आहे आणि ती लवकरात लवकर समीरशी लग्न करायला तयार आहे. दुसरीकडे सान्या आसमानला सांगते की करणने त्याला फिल्ममधून बाहेर काढलं आहे, जे आसमानसाठी एक धक्कादायक बातमी होती. हे ऐकून तो खूपच दुःखी होतो. त्याला कळतं की करणने त्याला फिल्ममधून बाहेर काढलं कारण आसमानचा अंडरवर्ल्डशी संबंध आहे. हे सगळं प्रत्यक्षात परवेजमुळेच घडलं होतं. म्हणून आसमान परवेजवर राग व्यक्त करतो आणि त्याला थोबाडीतही मारतो. आसमान परवेजवर खूपच रागावलेला आहे. परवेज म्हणतो, आजपर्यंत मी जे काही केलं ते मनापासून तुझ्यासाठी केलं. कधी हा विचार केला नाही की याच्यात काही चुकीचंही होऊ शकतं. पण आज तू मला असं थोबाडीत मारायला नको होतं.
परवेज दुःखी होऊन निघून जातो आणि इकडे आसमानचीही वाईट अवस्था झालेली आहे. चित्रपटही गेला, परवेजही निघून गेला आणि आसमानसुद्धा खूप दुःखी होता. पुढच्या सकाळी सान्याला आसमानच्या आई नीतूचा कॉल येतो. नीतू सांगते की त्यांना नवीन लिव्हर मिळाला आहे आणि लवकरच सर्जरी होणार आहे. त्यामुळे त्यांनी ताबडतोब दिल्लीला यावं. हे ऐकून आसमान, अवतार आणि सान्या ताबडतोब दिल्लीच्या हॉस्पिटलमध्ये पोहोचतात. तिथे आसमानच्या वडिलांची सर्जरी पूर्ण झाली होती. पुढील 48 तास खूप क्रिटिकल असू शकतात. आसमानचे वडील आसमानला भेटतात आणि खूप आनंदी होतात. कारण आसमान फिल्मफेअरमध्ये बेस्ट ॲक्टरसाठी नॉमिनेट झाला होता. सगळे लोक तिथेच उपस्थित होते आणि सर्वजण खूप आनंदी दिसत होते. त्यामुळे वातावरण छान होतं. थोड्या वेळानंतर परवेजही येतो, ज्याला आसमानचे वडील आपला दुसरा मुलगा मानत होते. आसमानचे वडील त्याला विचारतात की करण जोहरची फिल्म कशी चालली आहे. त्यावर आसमान खोटं बोलतो. तो डोळ्यात डोळे टाकून बोलतो की पुढच्या आठवड्यापासून फिल्मची शूटिंग सुरू होणार आहे. आसमानचे वडील त्याला म्हणतात, तू आसमान आहेस, तू नेहमी कमाल करशील. त्यानंतर आसमान त्याच्या वडिलांना विश्रांती करण्यास सांगतो आणि सर्वजण बाहेर निघून जातात. आसमानची आई नीतू समजून गेली होती की आसमान आणि परवेज यांच्यात काहीही ठीक चाललेलं नाही. ती त्यांच्याकडे कारण विचारते, तर परवेज सांगतो की आसमानने त्याला थोबाडीत मारले, त्यामुळे तो त्याला कधीच माफ करू शकणार नाही. त्यानंतर आसमानही सांगतो की आई, तुला माहिती नाही की याने माझ्यासोबत काय केलं. आई म्हणते, काहीही केलं असेल, पण तू त्याला अशा प्रकारे थोबाडीत मारायला नको होतं. आणि तो आसमानला माफी मागायला सांगते. पण परवेज म्हणतो, ज्या प्रकारे त्याने मला थोबाडीत मारलं त्याच प्रकारे मीही त्याला मारेन. पण आत्ता नाही, जेव्हा माझं मन करेल तेव्हा योग्य वेळी मारेन. यानंतर त्यांच्यामध्ये सर्व काही ठीक होतं. आता फक्त 48 तासांचंच काहीतरी करायचं राहिलं होतं. पण आसमानला दुःख होतं की त्याने आपल्या वडिलांच्या डोळ्यात डोळे टाकून खोटं बोललं की तो करणची फिल्म करतोय. पण ॲक्चुअलमध्ये त्याला तर त्या फिल्ममधून बाहेर काढलं गेलं होतं. जसंच तो आत जातो त्याला कळतं की त्याचे वडील आता या जगात नाही. वातावरण पूर्णपणे शांत होतं. सर्वांचा हाल खूप वाईट होता. कारण थोड्याच वेळापूर्वी तो वडिलांना भेटला होता. तेव्हा तर सगळं ठीक होतं. आसमानला त्याचे वडील या जगातून गेल्याचं खूप दुःख होतं. त्याला त्याहीपेक्षा अधिक दुःख होतं की शेवटच्या वेळी वडिलांना भेटताना त्याने त्यांच्याशी खोटं बोललं होतं. तो आपल्या आईला सांगतो की तू फिल्मफेअर अवॉर्ड शोमध्ये जाणार नाही. पण नीतू म्हणते, तुला जावंच लागेल. कारण ही तुझ्या वडिलांची शेवटची इच्छा होती. तू नक्कीच जाशील आणि आम्हीही तुझ्यासोबत जाऊ. दुसरीकडे अजय तलवार आणि करिश्माही अवॉर्ड शोमध्ये जाण्यासाठी पूर्ण तयार होते. जेव्हा करिश्मा अजय तलवारच्या आयपॅडवर पाहते, तिला एक व्हिडिओ दिसतो आणि या व्हिडिओमुळे आसमान करणच्या फिल्ममधून बाहेर झाला होता. अजय तलवारने करणकडे हा व्हिडिओ पाठवला होता आणि त्याला सांगितलं होतं की या व्यक्तीला फिल्ममधून काढ. आता सर्वजण अवॉर्ड शोसाठी पूर्ण तयार होते. अवतारही येतो आणि आसमानला सांगतो की मी करण जोहरसाठी काम करत होतो, पण आता मी त्याच्यासाठी काम करणार नाही. कारण ज्या फिल्ममध्ये तू नाही त्यात मीही नाही. थोड्या वेळानंतर त्यांच्या केबिनमध्ये एक व्यक्ती येतो आणि सांगतो की आपल्याला भेटण्यासाठी बादशाह आला आहे. हे ऐकून अवतार रागवतो आणि त्याला बादशाह बिलकुलच आवडत नाही. अवतार त्या व्यक्तीकडे जाऊन बादशाहबद्दल बरंच उलटसुलट गोष्टी बोलतो आणि शेवटी म्हणतो, घंटे का बादशाह. अवतारला माहिती नव्हतं की तो व्यक्ती सिंगर बादशाहविषयी नव्हे तर SRKची गोष्ट करत आहे. तो व्यक्ती जाऊन SRKला सांगतो की अवतार तुमच्याशी भेटायला तयार नाही आणि तो शेवटचा वर्डही सांगतो की त्याने तुम्हाला असं म्हटलं आहे की घंटे का बादशाह. हे ऐकून शाहरुख खूपच स्तब्ध झाला. काही वेळानंतर जरद सक्सेना SRKशी भेटतो. SRKला त्याला पाहून असं वाटतं की याला कुठेतरी पाहिलं आहे. थोड्या वेळानंतर या अवॉर्ड शोमध्ये सर्व बॉलिवूड सेलिब्रिटी उपस्थित होतात. अर्जुन कपूर आणि राजकुमार रावही बेस्ट ॲक्टरसाठी नॉमिनेट केले गेले आहेत. दोघेही खूप आत्मविश्वासाने भरलेले असतात आणि त्यांना वाटतं की हा अवॉर्ड त्यांनाच मिळणार आहे. फिल्मफेअर होस्ट करण्यासाठी शाहरुख खान येतात आणि बेस्ट ॲक्टर अवॉर्ड देणार असल्याची घोषणा करतात. अर्जुन कपूर आणि राजकुमार राव यांना असं वाटतं की हा अवॉर्ड तेच जिंकणार. तर दुसरीकडे आसमानचा काहीच प्रतिसाद नसतो. पण शेवटी हा अवॉर्ड आसमानलाच मिळतो. शेवटी स्पीचसाठी आसमानची वेळ येते. तो सांगतो की त्याला 1% पण कल्पना नव्हती की हा अवॉर्ड तो जिंकू शकतो. म्हणून त्याने स्पीच तयारच केला नाही. तथापि हा अवॉर्ड तो आपल्या वडिलांच्या नावावर करायचा ठरवतो, ज्यांनी त्याला सांगितलं होतं की त्याने आपली मान कधीही झुकू द्यायचे नाही. जेव्हा तो बाहेर निघतो तेव्हा आसमानची भेट करिश्माशी होते. करिश्मा आसमानला व्हिडिओ दाखवत सांगते की की सगळं माझ्या वडिलांमुळे झालं आहे. करणच्या फिल्ममधून तुला बाहेर काढण्याची योजना ही माझ्या वडिलांचीच होती. हे ऐकून आसमान लगेचच अजय तलवारकडे जातो आणि विचारतो, शेवटी मी तुमचं असं काय केलं आहे की तुम्ही माझ्या मागे हात धुवून लागला आहात. माझ्या हातून माझी फिल्म गेली. माझे वडीलही या जगात नाही. पण तरीही तुम्ही माझ्यावर दया खात नाहीये. तो बोलतो की मी माझ्या वडिलांच्या डोळ्यात डोळे टाकून खोटं बोललं आहे की मी करणची फिल्म करतोय. तेव्हा अजय म्हणतो, तू खूप कायर आहेस की तू आपल्या वडिलांच्या डोळे डोळे टाकून खोटं बोललास. हे ऐकून आसमान रागवतो आणि जेव्हा अजय तलवार स्टेजवर जात असतो तेव्हा आसमान त्याच्यावर हल्ला करतो आणि तो त्याला थेट स्टेजवर नेतो, जिथे तो सर्वांसमोर त्याच्या तोंडावर एक पंच मारतो, ज्यामुळे हा पंच व्हायरल झाला होता. सर्व टीव्ही न्यूज चॅनलवर हेच दिसत होतं की अखेरीस एखाद्या सिनियर अभिनेत्याला कुणी अशा प्रकारे पंच कसा काय मारू शकतो. सर्वांचं असं म्हणणं होतं की आता आसमानला बॉयकॉट केलं जावं.
सर्व लोक आसमानला बॉयकॉट करण्याच्या घोषणा देखील करत होते आणि त्याला तुरुंगात टाकलं गेलं होतं. काही वेळानंतर सानिया येते. सानिया बेल पेपर घेऊन आली होती. पण ही एक खूप गंभीर बाब होती. त्यामुळे अजय तलवारच्या सांगण्यावरूनच आसमानला बेल होऊ शकली असती. त्यानंतर अजय तलवार पोलिसांशी कॉल करतो आणि सांगतो की आसमानला बाहेर काढा. त्यानंतर करिश्मा येते आणि तिला असं वाटतं की कदाचित तिचे वडील अजय तलवार पोलिसांशी बोलत आहे आणि आसमानसाठी खूप काही कठीण परिस्थिती ते निर्माण करणार आहे. मग ती येते आणि आपल्या वडिलांना सांगते की तिला समीरसोबत राहायचे नाही, तर तिला आसमानसोबत राहायचं आहे आणि ती त्याच्यावरच प्रेम करते आहे. हे ऐकून अजय तलवार खूपच रागवतो आणि तो आपल्या मुलीला करिश्माला खोलीत बंद करतो. काही वेळानंतर आसमान जेलमधून बाहेर येतो. तो आपल्या संपूर्ण कुटुंबाशी भेटतो आणि जेव्हा आसमान आपल्या कुटुंबासह परत जात होता, त्यावेळी करिश्माचा कॉल येतो. करिश्मा आसमानला सांगते की ती त्याच्यावर खूप प्रेम करते आणि नेहमी त्याच्यासोबतच राहू इच्छिते. ती त्याला सांगते की तिच्या वडिलांनी तिला खोलीत बंद केलं आहे आणि तिला आता इकडून बाहेर निघायचं आहे. आता आसमान आपल्या संपूर्ण कुटुंबासह घरी पोहोचतो आणि लगेचच परवेज आणि आसमान अजय तलवारच्या घरात जातात. त्यांच्या घराच्या बाहेर लोकांची गर्दी होती. आता सर्व सिक्युरिटी गार्डचे लक्ष विचलित करणं आवश्यक होतं. त्यामुळे परवेज सर्व गर्दीचे लक्ष वेधतो. सर्व सुरक्षा गार्ड त्या ठिकाणी जातात, जिथे परवेज वादग्रस्त वातावरण निर्माण करतो. याचा फायदा घेत आसमान लगेचच अजय तलवारच्या घरात प्रवेश करतो. घरात प्रवेश करताच परवेज बाहेरचं वातावरण पूर्ण सेट करतो आणि हळूहळू आसमान करिश्माकडे पोहोचतो. करिश्माकडे पोहोचणं इतकं सोपं नव्हतं, पण जेव्हा तो करिश्माशी भेटतो, करिश्मा त्याच्याकडून 3 मॅजिकल वर्ड्स ऐकायला इच्छिते. तेव्हा आसमान म्हणतो की तो संपूर्ण जगाशी लढून इथे आला आहे. 15 फूट उंच भिंतीवरून उडी मारून तो इथे पोहोचला आहे. त्याने तिच्या वडिलांशी पंगा घेतला आहे. शिवाय तिच्या कुत्र्यांशीही पंगा घेतला आहे. तरीही तिला अजून ते 3 मॅजिकल वर्ड ऐकायचेच आहेत का? याच वेळी दिसतं की अजय तलवारला कळतं की आसमान इथे आला आहे. तो लगेचच करिश्माच्या खोलीत जातो, पण खोलीत कोणीही नसतं, कारण करिश्मा आणि आसमान आधीच इकडून पळून गेले होते. तलवार खूप प्रयत्न करतो त्यांना थांबवण्याचा, पण ते अशक्य ठरतं, कारण ते आधीच पळून गेले होते. ते बाहेर पडले होते, पण त्यांना कळत नव्हतं की पुढे कुठे जावं. त्याचवेळी त्यांना आठवतं की गफूरभाई आहेत जे सर्व काही सेट करू शकतात आणि ते गफूरबाईला सांगतात की त्यांना आजच लग्न करायचं आहे. मग आसमान आपल्या कुटुंबियाशी कॉल करतो आणि तुला कॉल करून तिला लगेचच आपल्या लोकेशनवर बोलवतो. याचवेळी अजय तलवार आपल्या फरारीसह आसमानच्या मागे पोहोचतो. एकीकडे परवेजची साधी कार आणि दुसरीकडे अजय तलवारची फेरारी. पण परवेजची कार इतकीही साधी नव्हती की अजय तलवारची फेरारी तिला लगेचच पराभूत करू शकेल. इथे खूप धोकादायक कार चेसिंग सीन घडतो आणि यात परवेज जिंकतो. ते त्या खुफिया जागेत पोहोचतात, जिथे आसमान आणि करिश्मा लग्न करणार असतात. इथेच आसमान करिश्माला लग्नासाठी प्रपोज करतो. करिश्मा देखील मान्य होते. ते दोघे अखेरीस किस करणार असतातच की त्याचवेळी अजय तलवार बाईकने काच फोडत येतो आणि सर्वांचा बँड वाजवणं सुरू करतो. अजय तलवार परवेज आणि आसमानला खूप वाईट प्रकारे मारत असतो आणि काही क्षणातच तिथे सर्व लोक जमले असतात. तिथे अजय तलवारचा बॉडीगार्ड सुखी देखील असतो. त्यासोबतच आसमानच्याही नीतू, सान्या आणि अवतार देखील पोहोचले असतात. आसमान अजय तलवारला विचारतो, जर मी सान्याबरोबर राहिलो तर तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे? पण अजय तलवार म्हणतो, तुझे तिच्या आसपास भटकणंही त्याला बिलकुलच आवडत नाही. आसमान उत्तर देतो, ही गोष्ट मी तुमच्याकडूनच शिकली आहे की जर आपल्याला एखादी गोष्ट हवी असेल तर तिला आपण कुठल्याही परिस्थितीत मिळवायलाच हवी. पण अजय तलवार स्पष्ट शब्दात सांगतो, तू माझ्या मुलीपासून दूर राहा. त्याचवेळी अजय तलवार आसमानच्या तोंडावर पंच मारत असतो. पण नंतर आसमानचा राग अनावर होतो आणि तो एक हातोडा उचलतो आणि अजय तलवारच्या तोंडावर मारणारच असतो. तेव्हाच नीतू ओरडत म्हणते, अजय तलवार तुझा बाप आहे. हे ऐकून सगळ्यांचे डोळे विस्फारतात. याचा अर्थ असा की करिश्मा टेक्निकली आसमानची बहीण आहे. दरम्यान फ्रेडी आणि जरज सक्सेना सैलाब 1ची रेकॉर्डिंग पाहत असतात आणि त्या रेकॉर्डिंगमुळे त्यांना कळतं की सैलाब 1मध्ये एक डान्सिंग सॉन्ग आहे आणि आसमानची आई नीतू त्यात बॅकग्राऊंड डान्सर होती. त्यांना अजय तलवार आणि नीतू यांचं कनेक्शन समजतं आणि आता त्यांना देखील कळतं की आसमान प्रत्यक्षात अजय तलवारचाच मुलगा आहे. आसमानच्या आयुष्यात आता काहीही योग्य चाललेलं नाही. जेव्हापासून त्याला कळलं की अजय तलवार त्याचा पिता आहे, तेव्हापासून त्याच्या आयुष्यात उथल-पुथल माजलेली आहे. तो आपल्या आईलाही माफ करत नाही. तो आपल्या आईला विचारतो, तू कधीही माझ्या पित्यावर प्रेम केलं होतं का? की फक्त ॲक्टिंग करत होतीस? या गोष्टीमुळे नीतू आसमानच्या तोंडावर जोरदार थोबाडीत मारते आणि सीन बदलतो आणि जातो अजय तलवारच्या घरी. अजय तलवारच्या घरी करिश्माला आता सर्व काही कळलेलं असतं. करिश्मा अजय तलवारला सांगते की तिला सगळं माहिती पडलं आहे, पण ती तिच्या आईला काहीही सांगणार नाही. यानंतर करिश्मा आणि आसमान एका कॅफेत भेटतात. ते आपसात बोलतात. आसमान म्हणतो की या लोकांनी असं करायला नको होतं. त्यांनी अगोदरच सत्य सांगायला हवं होतं. पण करिश्मा म्हणते, जर सत्य सांगितलं असतं तर आज आपण इथे बोलत नसतो. तुझे वडील तुझ्यासोबत नसते आणि मी देखील एका तुटलेल्या कुटुंबात वाढली असती. जे काही झालं ते अगदी बरोबर झालं. यामुळे किमान मला एक चांगला मित्र तरी मिळाला. आसमानही यावर सहमत होतो आणि तो करिश्माला म्हणतो, चल पुन्हा भेटूया. इथे नाही तर पुढच्या रक्षाबंधनला तर नक्कीच भेटू.
दरम्यान आपण पाहतो सान्याला, जिला करण जोहरने आपल्याकडे बोलावलं होतं. करण जोहरला सान्याच्या कौशल्याची फारच तारीफ वाटली, कारण तिने आसमानला करण जोहरच्या फिल्मसाठी लीड ॲक्टर म्हणून निवडून दिलं होतं. ती एक खूपच चांगली मॅनेजर आहे. म्हणूनच तो तिला रणबीरची मॅनेजर बनण्याची एक ऑफर देतो. पण सान्या सांगते की ती एक चांगली मॅनेजर आहेच, पण ती एक चांगली मित्रही आहे. म्हणून ती ही ऑफर स्वीकारू शकत नाही. हे ऐकून करण जोहर म्हणतो, हे तर खूप मूर्खपणाचं वागणं आहे. पण रणवीर म्हणतो मूर्खपणाचं नाही. ते आपल्या मित्राप्रती फार लॉयल आहे. आता आसमान जेव्हा आपल्या घरी पोहोचतो, तेव्हा त्याला समजत नाही की काय करावं. जी मुलगी त्याला आवडत होती, ती तर त्याची बहीण निघाली आणि त्याचे 2-2 बाप होते. इंडस्ट्रीत देखील त्याच्यावर पूर्णपणे बॉयकॉट लादण्यात आला होता. म्हणून आता त्याच्याकडे काहीच उरलं नव्हतं. तत्काळ परवेश त्याला एक शेवटची ऑफर देतो. आपण गफूरभाईकडे जाऊ शकतो. हे ऐकून आसमान ताबडतोब गफूरभाईकडे पोहोचतो आणि गफूरभाई त्याला इंटरनॅशनल फिल्मसाठी निवडतो. पण त्याबरोबरच गफूरभाई त्याला सांगतो, माझ्याकडे 3 चित्रपटांचा एक कॉन्ट्रॅक्ट आहे आणि त्यासाठी मला तुला हायर करायचं आहे. पण हा ॲक्चुअली खरं तर एक विनोद होता. तर ही इंटरनॅशनल फिल्मसाठी त्याची निवड करण्यात आली होती. शेवटी आपण पाहतो की अजय तलवार आणि नीतू एका ठिकाणी भेटतात. अजय तलवार आपला मुलगा आसमानबद्दल विचारतो. नीतू सांगते की तो ठीक आहे आणि तो माझ्याशी आता नीट बोलत नाही. त्यानंतर आपल्याला कळतं की नीतूने सुरुवातीपासूनच करिश्मा आणि आसमानचा बॉन्ड नोटीस केला होता आणि तिनेच ताबडतोब अजय तलवारला कॉल केला आणि सांगितलं की त्या दोघांमध्ये काहीही घडायला नको. म्हणूनच अजय तलवार सर्व काही करण्यासाठी तयार झाला. त्याला कोणत्याही परिस्थितीत या दोघांना दूर करावं लागलं. त्यानंतर आपण पाहतो की जरज सक्सेना, फ्रेडी आणि जिजीभाई येतात. त्यांना या सगळ्या गोष्टीची माहिती होती. ते म्हणतात, आता इथे सैलाब 2 नाही बनणार, तर आता एक वेगळी फिल्म तयार होईल, जी भारतातील सर्वात मोठी फॅमिली एंटरटेनर ठरणार आहे आणि त्या फिल्मचं नाव असणार आहे बास्टर्ड ऑफ बॉलिवूड. आणि शेवटी आपण पाहतो सौमिकला, जो आपल्या आईकडे जातो आणि म्हणतो की तो आपल्या मेड पुष्पासोबतच राहू इच्छितो आणि तिच्याशी लग्नही करू इच्छितो. हे ऐकून त्याची आई पूर्णपणे थक्क होते आणि तिचे डोळे विस्फारले जातात. आणि यासोबतच द बास्टर ऑफ बॉलिवूड ही सिरीज इथेच संपते. तर मंडळी, हे होतं द बास्टर ऑफ बॉलिवूड या सिरीजचं संपूर्ण एक्सप्लेनेशन. तुम्हाला हा व्हिडिओ आणि माझं एक्सप्लेनेशन आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मंडळी, भेटूया लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.